नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक न्यूज आली आहे बघा. ती सिनेमागृह, नाट्यगृह आणि शाळा संबंधित असणारे जे अनलॉक C0 मध्ये लागूसुद्धा होणार आहे. तर आपण यावेळेमध्ये ते न्यूज पाहणार आहे. याच्या आधी आपण महाराष्ट्र अनलॉक C0 वर डेडिकेटेड व्हिडिओ बनवला होता. तो जर पाहिला नसेल तर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल, ते नक्की पहा. आपण न्यूज पाहू. लोकमतमध्ये न्यूज आली बघा. उद्यापासून नाट्यगृह, सिनेमागृह सुरू होणार. ठाकरे सरकारकडून अनलॉकची नवीन नियमावली जाहीर. तर हे काय आपण न्यूज सुरुवातीला पाहू. राज्य सरकारनं बघा अनलॉक संदर्भात नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स 50% क्षमतेने सुरू करण्याचं राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, खाद्यपदार्थ नेण्यास यामध्ये परवानगी नसणार आहे किंवा नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक यामध्ये असणार आहे. जे मल्टिप्लेक्स आहे बघा, सिनेमागृह, नाट्यगृह 50% क्षमतेने असणार आहे आणि त्यामध्ये जे खाद्यपदार्थ आहे ते नेण्यास तुम्हाला परवानगी नसणार आहे. राज्य सरकारनं बघा बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इंडोर खेळासह इंडोर शूटिंग रेंज सुरू करण्यासुद्धा परवानगी दिली आहे. नंतर सॅनिटायझेशनची व्यवस्था आणि फिजिकल डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंग म्हणतो आपण, नियम पाळून खेळाडूंना या ठिकाणी सराव करता येईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्यासही राज्य सरकारनं परवानगी देण्यात आली आहे किंवा राज्य सरकारने याला परवानगी दिली. मात्र कंटोनमेंट झोनमध्ये जलतरण तलाव बंदच राहतील. कंटोनमेंट झोन म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. नंतर बघा कंटोनमेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्र सुरू करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार देण्यात येईल, असं सरकारनं पत्रकात म्हटलं आहे. गेल्या 7 महिन्यापासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. फिजिकल डिस्टन्सिंग आणि नियम पाळून चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्सची सुरू करण्याची मागणी या क्षेत्रातून गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. अखेर राज्य सरकारनं याला दिलासा दिला आहे. तर बघा महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी बघा 30 तारखेला अनलॉक C0ची घोषणा केली, त्याच्यामध्ये सर्व बंद होते. पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात मागणी यायला लागली म्हणून जे राज्य सरकारने बघा आता याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेत. अनलॉक C0मध्ये बघा जे नाट्यगृह, सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स यांना 50% परवानगी देण्यात आली आणि ज्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ कंटोनमेंट झोन आहे त्या ठिकाणी ते सर्व बंदच राहणार आहे असं त्यांनी सांगितले. आता ही मित्रांनो छोटीशी नोटिफिकेशन होती, तुम्हाला मी सांगितली. त्यानंतर शाळा संदर्भी बघा जे टोपे साहेब आहे बघा यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र दिवाळीनंतर शाळा सुरू होणार आहेत. म्हणजे आता जे अनलॉक C0 घोषित झालं बघा दिवाळीपूर्वी जे असणार आहे त्यामध्ये ह्या शाळा सुरू होणार नाही. ते शाळा कधी सुरू होणार आहेत, ह्या दिवाळीनंतर सुरू करणार असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.